नमस्कार मित्रांनो, STC लाईव्ह या चॅनलवरती मैदान चालू आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये। हे मैदान जे आहे ते सोनई केसरी असं चालू आहे आणि या मैदानामध्ये आता टोटल 10 गट पाळले। चला निकाल बघूया, कोणकोणते बैल जे आहेत ते सेमी फायनलसाठी पात्र झालेले आहेत। चला बघूया। गट क्रमांक 1 चा निकाल आहे। 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी मनियाभाई आणि आदत किंग पोपटराव हा नंदी पळाला। सुंदर अशी गाडी जी आहे ती आजची मनियाभाई आणि पोपटरावची सेमीसाठी पात्र झालेली आहे। काय गाडी पळाली, कारण की गाडीने असलं स्पीड घेतलं तुम्हाला माहीत नाही, गाडी भोंगाटच गेली। खूप छान गाडी पळाली। या मैदानात या गाडीला खूप साऱ्या शुभेच्छा। ड्रायव्हर कोण होते काय समजलेलं नाही आहे। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 2 चा निकाल घेतोय। 2 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आता शनी शिंगणापूरकरांचा चित्रा जाईल त्या मैदानामध्ये गुलाल जो आहे तो मिळवत आहे आणि गुलाल जो आहे तो मिळवलेलाच आहे। असा हा शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या आणि त्याच्यासोबत पाहिला आदत किंग LP हा नंदी पाहिला। LP आणि चित्र्याची गाडी जी आहे ती आज काही गाडीनं ओव्हरटेक केलं। गाडी मागं होती थोडीशी, परंतु गाडीनं असलं स्पीड घेतलं काय बघण्याजोगं होतं। चांगली गाडी पाहिली। ही गाडी जी आहे ती सेमीसाठी गेलेली आहे। बघूया गाडी सेमीमध्ये काय कमाल करते। आजच्या मैदानात गट क्रमांक 3 चा निकाल। 3 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी रुद्रा आणि पिस्टन 7-12 या दोघांची गाडी जी आहे ती सेमी फायनलसाठी पात्र झालेली आहे। बघूया कशी गाडी जी आहे ती सेमीमध्ये पळताना दिसेल आपल्याला, कारण की गाडीने महावेग असा प्रचंड महावेग जो आहे तो धारण केलेला आहे आणि गाडीनं सुंदर अशी गाडी पाहिली। गाडीनं पब्लिक नव्हती, पब्लिकनं पळणे सोपी गोष्ट नाही आहे, कारण की पब्लिकला तिकडे एवढं पब्लिक नाही, परंतु तरीही बैल संभाजीनगरचे किंवा अहिल्यानगरचे किंवा तिकडे विदर्भातले असतील, मराठवाड्यातले असतील, परंतु तिकडचे बैल जे आहेत ते खूप छान पळतात। खूप साऱ्या शुभेच्छा या मैदानामध्ये। सेमीसाठी गाडी पात्र। गट क्रमांक 4 चा निकाल घेतोय। 4 मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी बागड शेठ आणि त्याच्यासोबत पळताना दिसला आपल्याला छोटा शंकर नावाचा नंदी। छोटा शंकर आणि बागड शेठ ही गाडी जी आहे ती अख्तर ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमी फायनलसाठी पात्र केलेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। तसेच आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 5 चा निकाल घेतोय। 5 मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी बबलू ड्रायव्हर सलबातपूर यांच्या नावाने गाडी पळाली। सुंदर अशी गाडी जी आहे ती सलबातपूरकरांच्या नावाने बबलू ड्रायव्हर यांच्या नावाने पळाली। गाडीचं जी बैलांची नावे जी आहे ती काही समजलेली नाहीत, परंतु कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता। संभाजीनगर तसेच अहिल्यानगरचे जे बैल मला आपला जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी। तसेच आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 6 चा निकाल घेतोय। 6 मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी पब्लिकचा आशिक चिमण्या हा नंदी पळाला। सुंदर असा त्याच्यासोबत पळताना दिसला आपल्याला नंदी। आता नंदीचं नाव काय समजलं नाही, परंतु गाडीचे ड्रायव्हर होते मनोज ड्रायव्हर हे होते। काय गाडीनं महावेग धारण केला। गाडी आज मला वाटते की पब्लिक आशिक चिमण्या ही गाडी जी आहे ती आज कदाचित फायनलमध्ये दिसू शकेल, कारण की गाडीला महावेग जो आहे तो लागलेला आहे। आता बघूया ही गाडी जी आहे ती कशा पद्धतीने कमाल करते, कशा पद्धतीनं जी आहे ती सेमी काढते। खूप साऱ्या शुभेच्छा पब्लिक आशिक चिमण्या आणि त्याच्यासोबत जो नंदी पळाला आणि मनोज ड्रायव्हरला यांना सुद्धा। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 7 चा निकाल घेतोय। 7 मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी बादशाह आणि त्या बादशाहसोबत आपल्याला पळताना दिसला पवन 7-12 हा नंदी पळाला। आता हे पवन 7-12 म्हणजे नक्की काय विषय आहे की बैलाचं नावच आहे त्या ठिकाणच्या पवन 7-12 असं, आणि गाडीची सुंदर अशी गाडी पाहिली। तास क्रमांक 4 वरून कदाचित ही सुद्धा गाडी आज सेमी फायनलमध्ये कमाल करू शकते, गुलाल मिळवू शकते। बघूया, हा खेळ आहे बैलगाडी शर्यत क्षेत्राचा, इथे काही घडू शकतं। तसेच आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 8 चा निकाल घेतोय। 8 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी बुलेटची गाडी पळाली। बुलेट पळाला, संघर्ष होता बुलेट नव्हे, हा तिकडचा बुलेट आणि त्या बुलेटसोबत कोण पळाला जरा काय माहीत नाही आहे, परंतु ही गाडी जी आहे ती आजच्या मैदानामध्ये सेमी फायनलसाठी पात्र झालेली आहे। बघूया या गाडीला आजच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा। गाडीवरती ड्रायव्हर कोण होते माहीत नाही। हे मैदान जे आहे ते STC लाईव्ह या चॅनलवरती चालू आहे, तुम्ही बघू शकताय। व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि
सबस्क्राईब करा. धन्यवाद.